लिस्ट बनवली एक छान गाण्यांची, तुमचा विश्वास नाही बसणार. मला फक्त एक आठवडा लागला हो पूर्ण त्यात बुडायला, फक्त एक आठवडा. म्हणजे 3-4 दिवसात तर ती गाणी माझ्या तोंडावर पण बसली आणि सतत ती गाणी आठवायची. प्रकृतीचा जो कर्ता आहे ना, प्रकृतीचा कर्ता तो म्हणजे अहंकार आहे. प्रकृतीचा कर्ता अहंकार आहे. त्या अहंकाराला आपण मारूनच टाकतो. का? कारण आपण कर्ता भगवंताला बनवतो. एवढी मोठी ती सत्य असते. माणसं शारीरिक दृष्टीने स्वतः तिथे उपस्थित राहून काही करू शकत नाही, पण भगवंत तिथे नसताना सुद्धा सूक्ष्म रूपाने हे संत त्यांचं कार्य करत असतात. लक्षात घ्या. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. नेहमीप्रमाणे आपण अध्यायांच्या रिव्हिजनने सुरुवात करूया. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय आहे सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास योग, सहावा आत्मसंयम योग, सातवा ज्ञान विज्ञान योग, आठवा अक्षर ब्रह्म योग, नववा राजविद्या राजगुह्य योग, 10वा विभूती योग आणि 11वा विश्वरूप दर्शन योग, 12वा भक्ती योग, 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्रज्ञ विभाग योग. चला आता आपण सुरुवात करूया. 13 पर्यंत आपण अध्यायांची नावं सुद्धा बघितलेली आहेत. सो लेट स्टार्ट. आपला आहे चालू अध्याय क्रमांक 2. अध्याय क्रमांक 2 चालू आहे आपला. त्याच्यामध्ये आपण भगवंताच्या मुखातले श्लोक बघतो आहोत. सो लेट स्टार्ट. हे श्लोक जरा घरी पण वाचत चला. कसं करायचं, एक एक अध्याय ठरवायचा. म्हणजे नेहमी मला संगत चांगल्याच लोकांची लाभली. आजूबाजूची जी लोक असतात ती पण आध्यात्मिकच असतात. तर आमच्या शेजारचे काका असायचे. तर मला कधी चुकल्यासारखं झालं, कॉलेज म्हणजे तेव्हा मी असिस्टंट प्रोफेसर होते, तर चुकल्यासारखं झालं, एखाद दिवशी माझा नियम नाही झाला सकाळचा, तरी मला काकांच्या घरातून आवाज यायचे श्लोकांचे. तर ते काय करायचे, गीतेचे श्लोक वाचायचे. कसे वाचायचे, दररोज ते 2 अध्याय घ्यायचे. मग अनेक लोकांना शंका असते की मग ते अध्याय जर घेतले तर मग आम्ही अर्थ वाचायचा का. तर तुम्ही पहिल्यांदा सगळी गीता अर्थासकट वाचली. किती वेळ लागतो 700 श्लोकांना अर्थासकट वाचायला. पहिल्यांदा सगळी गीता अर्थासकट वाचली ना की पुन्हा पुन्हा अर्थ नका वाचू. पुन्हा असं होईल ना की ते शब्द तुमच्या डोक्यामध्ये त्याचा अर्थ आपोआप स्फुरायला लागेल. म्हणजे वेड्यासारखा काहीतरी अर्थ नाही स्फुरायला लागत. जे आपण वाचतो ते चित्त आपलं सगळं त्या साठवून ठेवलेलं असतं आपल्या चित्तामध्ये. त्याचं आपण टेन्शन घ्यायची गरज नाही. मेमरी असणं हे भगवंताने आपोआप क्रिएट केलेलं आहे. लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये कॉपी आणि पेस्ट करावं लागतं, पण भगवंताने आपली सिस्टीम अशी केलेली आहे ना की ते आपोआप आपल्याकडे कॉपी होत असतं चित्तामध्ये. सो वाचत चला तुम्ही. पहिल्यांदा अर्थासकट वाचा. त्यातूनही जर वाटलं एखादा श्लोक खूप सुंदर आहे, असं वाटलं की ते किती छान वाटतं हे ऐकल्यावरती, याचा अर्थ काय आहे जाणून घ्यावा, की मग तुम्ही अर्थ वाचा, काही हरकत नाही. पण नियमाने 2 अध्याय तरी वाचा. पहिला 2रा अध्याय, मग 3रा 4था अध्याय, असं नियमितपणे गीता वाचली पाहिजे. त्याच्यामधून काय होतं, 2 कारण आहेत त्याच्या मागे. सगळ्यात पहिलं म्हणजे हल्ली तर खूप निघालेलं आहे मेडिकल सायन्स. प्रत्येक गोष्टीला मेडिकल सायन्स लावायचं. मग ते विठ्ठल बोललं की कसं कॅन्सर होत नाही लोकांना. ते हल्ली तर कळलं की ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचल्यावरती हाडं मजबूत होतात. एक जण म्हणतात ज्ञानेश्वरीच्या ह्या ओव्या वाचल्यावरती हृदय मजबूत होतं. एक जण म्हणतं की ज्ञानेश्वरीच्या त्या ओव्या वाचल्यावरती महिलांचे सगळे आजार असतात काही तेही निघून जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहेच, पण पुन्हा हा भौतिकातलाच फायदा आहे. आपल्या शरीरावरती चांगला इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे व्हायब्रेशन निर्माण होतात ना ते अतिशय उत्कृष्ट असतात. कधीतरी करून बघा. मुलांवरती संस्कार सांगायला नाही जावं लागत. आपण घेऊन बसलो ना की त्यांनाही सवय लागते की असं घेऊन बसायचं असतं आणि असं वाचायचं असतं. अनेको श्लोक, अनेको स्तोत्र आपण सुद्धा आपल्या आई वडिलांकडून ऐकूनच शिकलोय. हरिपाठाचे अभंग ऐकूनच शिकलेलो आहोत, ऐकूनच ते आपले पाठ झालेले आहेत. मग आपल्या घरामध्ये आपण बसून शांतपणे बसायचं, न लाजता, न हसता. सुरुवातीला थोडासा संकोच वाटतो, अरे लोक बसलेत. त्याच्यासाठी अर्ध पद्मासनाची खूप खूप मदत होते. अर्ध पद्मासन घातलं म्हणजे माझ्या बाबतीत तर खूप मदत होते. अर्ध पद्मासन घातलं ना की बाहेरचं जग सगळं डिलीट होतं. मागचा जो आपला मुख्य नर्वस सिस्टीम आहे, एकदा का आपण ताठ बसलो की बरोबर कनेक्शन वरती जुळलं जातं आणि सगळ्या गोष्टी फॉल्स ऑन अ प्लेस. सगळ्या गोष्टी जागच्या जागी होतात.
असं बसून शांतपणे श्लोक वाचावेत आपण, आणि ते वाचल्यानंतर डोळे मिटावेत, चिंतन नका करू, काही नका करू. बघा, जी काही ब्रह्मानंदी टाळी लागते ना, त्याच्या इतकं सुख कुठेच नाहीये. ठीक आहे. सो ट्राय इट, हे ट्राय करून बघा. आणि हे आपल्या सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना छान वाचता यावेत यासाठी एवढा खटाटोपाई, गीता संथा मध्ये नीट कसे वाचावेत, म्हणजे त्याचे जे आघात आहेत अंतःकरणावरती आहेत ते आघात व्यवस्थित पडतील, त्याचा परिणाम हा शुद्ध स्वरूपात होईल, त्यासाठी एवढे सगळे प्रयत्न करायचे. ठीक आहे. सो आपण आता गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. श्लोक क्रमांक 37 चालू झालेला आहे आपला. सो छानपैकी सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये बोलायचंय. 37वा श्लोक. हतो वा प्राप्स्यसि, हतो वा प्राप्स्यसि, प त्याला स त्याला य, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग्यै. जीभ टाळूला चिटकवा, कारण पुढे ज आहे म्हणून त्याचा उच्चार तसा होतो आहे. स्वर्ग्यै जित्वा, वा जित्वा नंतर पुन्हा एकदा वा आहे. भोक्षसे महिम, जित्वा वा भोक्षसे महिम, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग्यै जित्वा वा भोक्षसे महिम. तस्मा ते थोडंसं वेगळं लिहिलंय कारण वाचायला सोपं जावं म्हणून. तस्मादुत्तिष्ठ, दुत्तिष्ठ, तिष्ठ नाहीये फक्त, दुत्तिष्ठ आहे, तला त आहे. दुत्तिष्ठ, तस्मादुत्तिष्ठ, दु पहिला आहे त्याच्यामुळे पटकन बोलून मोकळं व्हायचंय. दुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः, युद्धाय कृतनिश्चयः. आता पण तुम्ही जिथे बसला असाल तिथे जर शक्य असेल तर पायाची मांडी घाला, अर्ध पद्मासन घाला, शक्य असेल तर. वयानुसार काही लोकांना शक्य होणार नाही, काही हरकत नाहीये, पण जिथे शक्य तिथे पायाची मांडी घालून बसा अर्ध पद्मासनामध्ये, किंवा त्याला सुखासन असंही म्हणतात. तर हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग्यै जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. माझ्या मागून कोणीतरी बोला. हा, बोलू शकता आता. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग्यै जित्वा वा भोक्षसे महिम. तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग्यै जित्वा वा भोक्षसे महिम. तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. खूप छान बोललात तुम्ही विद्याताई. याचा अर्थ असा आहे की युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात तू जिंकलास तर या पृथ्वीचं तुला राज्य मिळेल. कारण हस्तिनापूर म्हणजे आत्ताचं दिल्ली, आणि त्यावेळेत आपल्याला माहित आहे भारतवर्षाचा जर आपण जुना इतिहास बघितला तर भारतवर्ष हे खूप महत्वाचा देश होता, हे महत्वाचं राष्ट्र होतं. पूर्वीच्या संस्कृतात त्याला राष्ट्र असं म्हणतात, महत्वाचं राष्ट्र होतं ते. बाकी सगळ्या ग्लोबल पद्धतीने ग्लोबल पॉलिटिक्सला इम्पॅक्ट करणारं होतं. म्हणून असं म्हटलंय की तू पृथ्वीचं राज्य जिंकशील, ते राज्य तू उपभोगशील. म्हणून हे कुंतीपुत्रा अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. अतिशय सोपा श्लोक आहे. याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जास्त ओव्या नाही दिलेत, एक 4-5च ओव्या आहेत. आता पुढचा श्लोक आहे. हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. या श्लोकाचं पहिलं चरण तर पाठच पाहिजे. खूप म्हणजे खूप महत्वाचा श्लोक आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. अत्यंत सोपं आहे. आणि ह्या श्लोकाचं पहिलं चरण यासाठी पाठ पाहिजे, तुम्हाला कधीही डिप्रेशन, तुम्हाला एन्झायटी, तुम्हाला मनाची चलबिचल या गोष्टी होणार नाहीत. बघा मेसेजेस येतात
ताई ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटते, मन लागत नाही. कालच कोणीतरी मेसेज केलेला, मन लागत नाही, हे होत नाही, ते होत नाही. या सगळ्या अंतःकरणातले जे अस्वस्थता आहे ना, त्या अस्वस्थतेवरती जर कुठलं पॅरासिटामॉल घेतल्यावरती जसा ताप खडकन खाली उतरतो, डोलो घेतल्यावरती ताप जसा खडकन खाली उतरतो, तसं हे चरण ही ती टॅबलेट आहे आपल्या मनातल्या अस्वस्थतेला दूर करण्यासाठी. सुख दुःख समे कृत्वा, अतिशय सोपं आहे. कुठे लक्ष द्यायचंय? दुःखे बोलायचं आहे. मी चुकून दुःख बोलते, माझं पाठ झालेलं आहे तसं. सुख दुःखे, दुःखचा तो ख नीट बोला. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ तथो युद्धाय युज्यस्व. तथो युद्धाय युज्यस्व, जला य जोडला त्याचा उच्चार नीट करायचा. युद्धाय युज्यस्व. नैवम, वच्या वरचा अनुस्वार म म्हणून उच्चार होतो कारण पुढे प आहे. नैवम पापम वाप्स्यसी. पापमला मी चौकोन केलाय कारण तसं वाचलं की सोपं जाईल. पापम वाप्स्यसी. ठीक आहे, तर कसा बोलणार हा श्लोक एकदा मी बोलून दाखवते. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसी. ठीक आहे, माझ्या मागून बोला. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसी. ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. व्हेरी गुड. नैवमच्या वरचा म अर्धा बोलायचंय, हलंत आहे म्हणून मी परत बोललेली ते. ठीक आहे, छान. याचा अर्थ असा आहे की जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख यांना समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. याच्यामध्ये भगवंताने युनिव्हर्सचा, सगळ्या युनिव्हर्सचा, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग, कुठल्याही गोष्टीचा भगवंताने कर्माचा सिद्धांत सांगितला. काय आहे कर्माचा सिद्धांत? जर तू जय पराजय, सुख दुःख, सगळं काही, फायदा तोटा हे सगळं सारखं मानलंस आणि तू युद्धाला तयार झालास तर तुला त्याचं पाप लागणार नाहीये, असं भगवंत म्हणतोय. ठीक आहे, याचा अर्थ आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. पुढचा श्लोक आहे एषा. एषा ते भीता सांख्ये. एषा ते थोडा वाढवायचा आहे कारण पुढे अवग्रह आहे. एषा ते भीता, भीहिता, भीता नाहीये, भीहिता आहे. तेषा एषा ते भीहिता. एषा, एश कुठला आहे? श पोटफोड्या श आहे. एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे. बुद्धिर्योगे, बुद्धी नंतर र बोलायचा हलंत कारण पुढेचा तो आपण रफार आधी बोलतो. बुद्धिर्योगे त्विमाम, त्विमाम, त्विमाम शृणु. ठीक आहे, त्विमाम शृणु. एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम, कर्मबंधम प्रहास्यसी. कर्मबंधम प्रहास्यसी. एकदा बोलून दाखवते. एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. कर्मबंधम प्रहास्यसी एकत्र बोला म्हणजे म चा उच्चार परफेक्ट होणार. ओके, जर पूर्ण कर्मबंधम असं बोललं तर ते चुकीचं आहे. तर पूर्ण शब्द बोला प्रहास्यसी पर्यंत, मग उच्चार बरोबर येणार. माझ्या मागून बोला. एषा ते भीहिता सांख्ये एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी.
एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ खूप महत्वाचा आहे हा श्लोक. हे पार्था, हा विचार जो मी तुला सांगितला तो ज्ञान योगाच्या अंगाने सांगितला, त्याच्या संदर्भाने त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी जे सांगतो ते तू ऐक. ज्या बुद्धीने युक्त झालं असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकाराने तू तोडून टाकशील. हे कसं आहे माहितीये, एकदा का आपलं सॉफ्टवेअर फिक्स केलं ना की बाहेरच्या सगळ्या कृती आपल्या व्यवस्थित व्हायला लागतात. एकदा सॉफ्टवेअर मध्ये फिक्स करून टाकायचं की सुख झालं तरी त्याचा अधिकारी मी नाहीये, दुःखाचा अधिकारी मी नाहीये. जरी मला राज्य मिळालं तरी त्याचा अधिकारी मी नाहीये. जरी मी झोपडीत राहिलो तरी त्या दारिद्र्याचा सुद्धा अधिकारी मी नाहीये. हे ज्या वेळेस आपण जाणून घेतो ना, हे ज्यावेळेस माइंड मध्ये फिट होतं ना, त्यावेळेस पुरुष म्हणजे कोण? आत्मा. आणि प्रकृती म्हणजे हा जो देह, या दोघांच्या मध्ये सतत संघर्षाने जे मन चाललेलं असतं, सतत संघर्ष हा होत असतो आपल्या मनामध्ये. हु इज द मेन थिंग? द माइंड. माइंड इज द मेन थिंग. भले बुद्धी असली तरी बुद्धीला कंट्रोल कोण देऊ शकतो? माइंडच देऊ शकतो. बुद्धीच्या हातात पण कंट्रोल केव्हा येणार? जर मनाने अलाउड केलं तर कंट्रोल येणार ना. मनाने अलाउड नाही केलं तर बुद्धी पण कंट्रोल घेऊ शकत नाही. तर माइंड जे असतं ते सतत लढत आहे. हे पुरुष आणि प्रकृती ह्याच्यामध्ये सतत लढाई चाललेली आहे. याच्यामध्ये जर आपण स्थिर राहिलो, मध्ये राहिलो, शांत राहिलो, द्रष्टा म्हणून राहिलो ना, तर या प्रकृतीचे खेळ, मग ते ऊन असेल, पाऊस असेल, काळं असेल, पांढरं असेल, सुक्क असेल, ओलं असेल, मृत्यू असेल, जन्म असेल, या कुठल्याही खेळाने आपण चलबिचलित नाही झालो ना, तर खऱ्या अर्थाने आपल्या हातून होणारं कुठलंही कर्म त्याचा संग आपल्याला लागणार नाही. जरी पाप असेल तरी पाप लागणार नाही, पुण्य असेल तरी त्याचं पुण्य आपल्याला लागणार नाही. आणि हेच खरं कारण आहे ज्याला आपण म्हणतो ना, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. भगवंत विठ्ठल जो विटेवरती उभा आहे ना, त्याचे जे समान चरण आहे ना, त्याचा खूप मोठा अर्थ आहे. जवळजवळ तुकाराम महाराजांनी ना बरेचसे अभंग याच्यावरती लिहिलेले आहेत. समचरणचा अर्थ काय आहे? हा शब्द तुकाराम महाराज वापरतात की समचरण आहेत. समचरण कशाच्या बाबतीत आहेत? दृष्टीच्या बाबतीत समचरण आहेत. कुठली दृष्टी? विठ्ठलाकडे बघायचंय. कुठला विठ्ठल? विटेवरचा म्हणजे कुठला? ह्या चराचरामध्ये भरलेला. कुठल्या समान दृष्टीने बघायचंय? सतत हे पुरुष आणि प्रकृती ह्याच्यामध्ये चाललेली ही जी चलबिचल आहे त्याच्या समान अधिकाराने त्याच्याकडे बघायचंय. हे केल्याने काय होतं? प्रकृतीचा जो कर्ता आहे ना, प्रकृतीचा कर्ता तो म्हणजे अहंकार आहे. प्रकृतीचा कर्ता अहंकार आहे. त्या अहंकाराला आपण मारूनच टाकतो. का? कारण आपण कर्ता भगवंताला बनवतो. म्हणून आपण कर्त्याला, अहंकाराला मारूनच टाकतो. म्हणून जर तुम्ही कधी रमण महर्षींचा फोटो बघितला असेल, आपण जर कधी रामकृष्ण परमहंसांचा फोटो बघितला असेल, आपण जर कधी गुरु अरविंदांचा फोटो बघितला असेल, आपण जर कधी गुरुदेव रानडेंचा फोटो बघितला असेल, आता आपलं नशीब एवढं मोठं नाही की आपण ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा फोटो बघू शकतो. तरी सुद्धा तुकाराम महाराजांचा पण तो जुना चित्रपट आहे, त्याच्यामधून जे पात्र साकारलं गेलं, इतक्या सुंदर रीतीने ते साकारलं गेलं. त्यांचं जरी आपण बघितलं ना, तरी त्यांचे चेहरे असे असतात ना की त्यांना फरकच नसतो पडत. तुम्ही कधीतरी गुरुदेव रानडेंचं सर्च करून बघा, तुम्ही गोंदवलेकर महाराजांचा सर्च करून बघा. छान वेबसाईट आहे याची, गुरुदेव रानडेंची तर छान. निंबार्की संप्रदाय त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जुने फोटोग्राफ आहेत. त्याच्यावरती लहरा पांगारकरांचा फोटो असेल, त्याच्यावरती गुलाबराव महाराजांचा फोटो असेल, परत त्याच्यावरती आणखीन कोणाचा फोटो, आपले हे बेलसरे बाबा यांचा फोटो असेल. यांचे तुम्ही चेहरे बघा. यांच्या चेहऱ्यावरती ना सतत एकतर प्रसन्नता असते, नाहीतर एकतर शांतता असते. नाहीतर शांतता असते. आपल्याला बघायची सवय नसते. आपल्याला नेहमी काय वाटतं की संत म्हणजे ना हे असेच बसलेले असतात. ते असेच नसतात बसलेले. त्यांची नजर बघायची. त्यांच्या नजरेमध्ये ना सुख असतं ना दुःख असतं. नेहमी एक शांतता विराजित असते. ती शांतता असते ना, ती आत्म्याची शांतता असते. त्याला म्हणतात समचरण दृष्टी. त्याला म्हणतात ही दृष्टी समान झाली.
त्यांच्याकडे खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. तुकाराम महाराज किती शुद्ध मनाने बोलले, खटनट यावे. पण काही कीर्तनकार ह्यांनी आमच्याकडे येऊ नये, ह्यांनी आमच्याकडे येऊ नये, जरी आले तरी ब्राह्मणांना जवळ बसवायचं आणि बाकी सगळ्यांना लांब बसवायचं. आजही ह्या गोष्टी होतात. अरे तुकाराम महाराज म्हणले खटनट यावे, तिकडे तुम्ही आम्ही कोण लागून गेलो? मग ही दृष्टी समान कधी होते? ज्या वेळेस आपल्यामधला प्रकृती आणि पुरुष यामधला जो संघर्ष जो मनाद्वारे सतत होत असतो, तो संघर्ष थांबून आपण प्रकृतीकडे द्रष्टा म्हणून आणि पुरुषाकडे कर्ता म्हणून म्हणजे कसं, जे काही होतंय ते भगवंताच्या आदेशाने होतंय असं जर आपण बघितलं ना, तर आपलं सगळं काही आयुष्य वेल सेटल्ड आहे. त्याच्यामध्ये अजिबात कुठेही असं होत नाही की मला त्रास झाला, मला ह्या गोष्टीचा एवढा त्रास झाला, ताई एवढा त्रास झाला ना. काही लोकांचा फोन येतो, ताई मला अमका असं बोललं, ताई त्यांनी माझा भर सभेमध्ये अपमान केला. असे लोक बोलतात, फोन करतात, ताई मी 4 वेळा फोन केला तरी उचलला नाही, पण त्यांनी फोन केल्यावरती मात्र त्यांनी उचलला. छोट्या छोट्या गोष्टींनी हे जे मन चलबिचलित होतं ना, ते होत नाही. एकदा काय झालं, याच्यावरून आठवलं म्हणून सांगते. गोंदवलेकर महाराजांकडे, नीट ऐका बरं का, गोंदवलेकर महाराजांकडे एक साधक भक्त आला. तो काय म्हणाला की महाराज तुम्ही बोलताना की आत्मा भगवंत हा फक्त द्रष्टा आहे, तो काहीच करत नाही, तो करता नाही, करविता नाही, तो काहीच करत नाही, तो द्रष्टा आहे, तो आपल्या संसारामध्ये फक्त आहे म्हणून आहे. मग आपण त्याची पूजा का करायची? कशासाठी? सकाळी उठल्यावरती तेवढी फुलं आणा, ते देव धुवा, एवढा सगळा खटाटोप महाराज आपण कशासाठी करायचा? तर महाराज म्हणले ठीक आहे, तुझा खूप वेळ जातोय, नको करूस पूजा, नको भगवंताला माणूस, नको परमेश्वराला माणूस, ठीक आहे आता तरी तू घरी शांतपणे जा. तो बोला ठीक आहे जातोय, पण एक लक्षात ठेव, आता तू भगवंत मानत नाहीस, आता सगळं अलबेल आहे ना, मग आता तुझा आनंद, अखंड आनंद असला पाहिजे. आता टेन्शन नाहीये तुला भगवंताचं, भगवंताची लुडबुड तुझ्या संसारात आता होत नाहीये, जा तू आता. तर तो मागे वळला आणि बोलला की महाराज असं कसं तुम्ही बोलता, अखंड आनंद कसा हो असा? संसार आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, दुःख आहे, सुख झालं तर आम्हाला आनंद होणार, दुःख झालं तर मला दुःख होणार, असं कसं तुम्ही बोलताय? तुमच्याकडे काही क्लुप्ती आहे का? तुमच्याकडे काही गोळी आहे का की सुखात आणि दुःखामध्ये मी सतत आनंदीच राहिलं पाहिजे? तर त्याच्यावरती महाराज म्हणले, अरे मूर्खा, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सुख आणि दुःख हे संसारामध्ये राहणारच आहेत, पण मनाची अवस्था जी शांत असली पाहिजे, मनाची जी समस्थिती असली पाहिजे, समाहिता स्थिती जी मनाची असली पाहिजे, ती मनाची समाहिता स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी एकच गोळी आहे, एकच युनिव्हर्सिटी आहे, ते म्हणजे नामस्मरण. त्याचसाठी नामस्मरण करायचंय. भगवंताची लुडबुड नाहीये, भगवंत काही करत नाही, पण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना समान आपण कसं रिॲक्ट होऊ, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींपासून आपण कसं अलिप्त राहू, हे भगवंत आपल्याला शिकवतो. धनपुत्र दारा असू दे पसारा, परी विरक्ती ते थारा नयेची देव. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, समर्थ म्हणतात, धनपुत्र दारा असू दे पसारा, सगळा पसारा असू दे, बायको असू दे, संसार असू दे, सगळं असू दे, पण तुझ्यामध्ये आसक्ती असू दे. तू नको म्हणूस बायको माझी, मुलं माझी, ते माझं बोलू नकोस तू, घर माझं, मी बांधलं, हे मी केलं, तू माझं लावू नकोस. घर असू दे, मुलं असू दे, सगळं असू दे, तू माझा शब्द फक्त वापरू नकोस. गोंदवलेकर महाराजांनी इतका हा दृष्टांत मला आवडला. त्याच्या पुस्तकामध्ये इतके सुंदर सुंदर दृष्टांत आहेत ना, आपण हातचं सोडतो आणि पळत्याच्या मागे लागतो. अगदी मोठे मोठे लोक सोहळ्यात बसतात आणि हे वाचतात ते वाचतात, अरे वाचा, पण इतके सुंदर सुंदर गाईड दिलेले आहेत. गोंदवलेकर महाराजांचं तर गाईड इतकं छान आहे. अनेक लोक प्रश्न पण विचारतात गुरु संदर्भात वगैरे. गोंदवलेकर महाराजांच्या गुरूंचा प्रवास एकदा तुम्ही बघा की ते तुकामाईंकडे कसे पोचले, ते कसा तो प्रवास झाला. एकदा तुम्ही चरित्र वाचा. ह्यांची चरित्र युट्यूब वरती टाकलेली पण आहेत, काही लोकांनी सांगितलेत. ते कोणी सांगितले हे आपल्याला गरजेचं नाहीये, ते काय सांगतायत ना हे तुम्ही ऐका. कलावती आईंचं सुद्धा चरित्र खूप सुंदर आहे. मी पूर्ण ऐकू शकले नाही अजून, पण कोणीतरी ना, खूप काही लोक इतकं छान काम करतात ना युट्यूबला, भले व्ह्यूज मिळो किंवा न मिळो. कलावती आईंचं सुद्धा चरित्र टाकले, त्याच्यामध्ये अपलोड केलंय कोणीतरी युट्यूब वरती. ऐका, शांतपणे ऐका. इतर वेळेस ना फालतू, म्हणजे आपण ट्रेनने निघालोय, आपण कुठे प्रवासात आहोत, तर त्यावेळेस ना गाणी ऐकण्यापेक्षा ना तुम्ही हे ऐका. हे मी का सांगतेय, मी मध्यंतरी हा प्रयोग करून बघितला. मी गाणी, काही सर्टन गाणी, झालं काय की आयुष्यात मला असं गाणीच आवडत नव्हती ना, पिक्चर आवडायचा ना गाणी आवडायची, अशी एक फेज आली की मला काहीच आवडत नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की
पिक्चरची तर गाणी नाहीच नाही, मराठी गाणं नाही, तोंडात पण कधी गाणं यायचं नाही असं झालेलं. म्हणजे मनाची अवस्थाच खूप बिकट झालेली की फक्त ते देव, भगवंत, माऊली आणि असं काही नको नकोसं वाटायचं सगळं. त्यावेळेस मी हे ट्राय केलं. मी प्लेलिस्ट बनवली एक छान गाण्यांची. तुमचा विश्वास नाही बसणार, मला फक्त एक आठवडा लागला हो पूर्ण त्यात बुडायला. फक्त एक आठवडा. म्हणजे 3-4 दिवसात तर ती गाणी माझ्या तोंडावर पण बसली आणि सतत ती गाणी आठवायची. अरे वा, किती छान आहेत बॉलिवूडची गाणी. एका आठवड्यामध्ये मनाची जी स्थिती एवढ्या वर्षांपासून मिळवलेली पूर्ण खलास झाली, काहीच राहिली नाही हो एका आठवड्यामध्ये. एवढं ते पॉवरफुल आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा सुरुवात केली, कलावती आईंच्या चरित्रावरती आले. मी पुन्हा सुरुवात केली, पुन्हा मी 2 दिवसामध्ये बॅक टू द ट्रॅक आले. त्यात काही हे नाहीये, प्रश्न नाहीये किंवा त्यात काही मोठं संकट नाहीये. पण मी हे तुम्हाला ट्रायड अँड टेस्टेड सांगतेय. आपण जे संघ करतो ना, संघ, मग तो संघ म्हणजे मी ताईंच्या इथे बसले सेशन मध्ये, गीता सत्रामध्ये, म्हणजे हाच संघ आहे असा नाहीये. इतर वेळेस कानाने काय ऐकतोय, इतर वेळेस नजरेने काय बघतोय, हे जे ग्रहण करतो ना, ह्या सगळ्या ग्रहण करणं म्हणजे संघ आहे. मग कानाने ऐकलेली एक छोटीशी शिवी सुद्धा, जसं मगाशी बोललं, मन पटकन कॉपी पेस्ट करतं आणि कधीतरी ती शिवी चायला मायला करत बाहेर येते. सॉरी, मी असं बोललं नाही पाहिजे, पण ती पटकन शिवी बाहेर येते. ती कुठून येते? कानाने कधीतरी ऐकलेली असते, आपलं लक्ष पण नसतं. त्याच्यामुळे हा सगळा जो संघ आहे ना, हा अत्यंत महत्वाचा आहे. सुंदर सुंदर चरित्र युट्यूब वरती दिलेली आहेत. गोंदवलेकर महाराजांचा प्रवास ऐका. बऱ्याच लोकांना अध्यात्म करायचं असतं, बऱ्याच, हा अनुभव आहे. खूप लोकांचे फोन येतात, ताई करायचंय, सुरुवात कुठून करायची, गुरु कुठून करायचे, नाम कुठलं घ्यायचं, ग्रंथ कुठला वाचायचा. मी एकच सांगेन, पायाखालचं बघा, पावलाखालचं बघायचं. आत्ता या क्षणी काय वाटतंय ना, एक माळ घ्यायचे, जपायचे, घ्या आणि जपा. मनाचं काम आहे ते, भगवंताचं काम आहे ते. ती माळ जपून त्याच्या कर्मानुसार पुढची तुम्हाला बुद्धी यावी की मी आजही बसावं आणि मी माळ जपावी. ती खरी मजा आहे. अध्यात्मामध्ये जास्त लांबचं बघायचं नाही. लांबचं एकच गंतव्य आहे, मी तुम्हाला सांगते, एकच गंतव्य आहे. ती म्हणजे आत्मस्थिती प्राप्त करून घेणं. आत्मस्थिती. कृष्ण दिसला पाहिजे. शंकर, अनेक लोक भेटतात, ताई आम्हाला देव दिसला. भेटलेत लोक, ताई आम्हाला देव दिसला, आम्हाला हिमालयात दिसला. निर्मला ताईंसारख्या ताई होऊन गेल्या ज्यांना देव भेटायला यायचं. आपल्या संतांच्या गुरूंच्या मांदियाळीमध्ये संत निर्मला ताई होऊन गेल्या, त्यांना देव भेटायला यायचा. हिमालयात लोक जाऊन येतात, ताई आम्हाला दत्तगुरु दिसले. सगळं 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 मान्य आहे. देव जरी भेटला ना, जसा नामदेव महाराजांना देव भेटला, हाताने येऊन खीर खाल्ली, पण गोरोबा काकांनी मडकं कच्चं ठरवलं. का? कारण अजून आत्मस्थिती प्राप्त नाहीये ना, अजून तोच देव चराचरात भरलाय, ते कळलं नाहीये ना. का नाही कळलं? कारण तो देव इथे आहे हे कळलं नाहीये. एकदा का तो देव इथे आहे हे कळलं ना, एकदा इथे दिसला ना की तो सगळीकडे दिसायला लागतो. तो साईड इफेक्ट आहे, तो साईड इफेक्ट आहे. जास्त करायची गरज नाही. एकदा का लग्न झालं ना की त्या मुलीला सांगावं लागत नाही की तू आता अंग धर, तिला सांगावं लागत नाही की तू आता संसार कर, तिला सांगावं नाही लागत की आता नवऱ्यावर प्रेम कर. तसं एकदा का या जीवाने आतल्या शिवाची एकदा का भेट झाली ना की सगळीकडे शिवच दिसायला लागतो. ते सांगावं लागत नाही. मग सांगावं लागत नाही सगळ्यांशी गोड बोल. मग सांगावं लागत नाही की कोणाला मारू नकोस, हिंसा करू नको. मग ते म्हणतात ना, ते सगळं साधन चतुष्टय, मग अष्टांग योग, सगळं 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 आपोआप मागे येतं. फक्त पुढचं इंजिन बरोबर पाहिजे, मागचे डबे आपोआप लागतात. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. एकच गंतव्य, आत्मस्थिती प्राप्त करून घेणं, आणि त्यासाठी सगळा खटाटोप आहे. मग तुम्ही ग्रंथ असा बसून वाचा, तुम्ही खुर्चीवर बसून वाचा, एखादा माप सोहळ्यामध्ये बसलाय, सुंदर त्याने असा ग्रंथ हातात घेतलाय आणि असा वाचतोय, पण अर्ध लक्ष तिकडे आहे. शून्य उपयोग, अतिशय शून्य उपयोग, काही उपयोग नाही त्याचा. कशाही स्थितीत बसा, पण ते वाचत असताना ते डोक्यात जाऊ द्या, हे महत्वाचं आहे. आणि मग लोक म्हणतात ना, जसं मी मगाशी म्हणले, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा, मांडी घालण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी का सांगायच्या? कारण हे शरीर एका पद्धतीने बनलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला मदत करतील, सपोर्ट करतील, पण ह्या गोष्टी नसतील तर ग्रंथ वाचून होणार नाही असं नाहीये. हे चूक आहे. पाय नसलेला सुद्धा ग्रंथ वाचू शकतो. अहो, ज्ञानेश्वरी तर आळंदीला डोळे नसलेले लोक ज्ञानेश्वरी वाचतात. आळंदीला मुखबधीर असलेले लोक ज्ञानेश्वरी वाचतात. आळंदीला मतिमंद असणारे लोक ज्ञानेश्वरी वाचतात. कधीतरी अजान वृक्षाखाली गेलात ना, तर कधीतरी आळंदीला इकडे तिकडे न फिरता त्या अजान वृक्षाखाली थोडा वेळ बसून बघा. मग तुम्हाला कळेल किती प्रकारची लोक तिकडे येतात आणि काय ज्ञानेश्वर माऊलींचा चमत्कार आहे ना ते तिथे कळेल.
तो चमत्कारच आपल्या आयुष्यात व्हावा असा भाग नाहीये. अहो आपल्यासारखे जे मूर्ख लोक, म्हणजे मी स्वतःला सुद्धा गणते त्याच्यामध्ये, आपण एवढे मूर्ख असतो, आपण एवढे नतदृष्ट असतो, आपल्यासारख्यांनी 10 मिनिटापासून ज्ञानेश्वरी वाचावी हा काही कमी चमत्कार आहे का? असा चमत्कार माऊलींच्या दरबारामध्ये होतो. सो इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतो आहे की आता तुला कर्माच्या माध्यमाने मी सांगतो, कर्माच्या माध्यमाने मी तुला सांगतो की हे जे बंधन आहे हे तू कशा पद्धतीने तोडून टाकशील हे तुला मी सांगतो, असा कृष्ण म्हणतोय. या संपूर्ण श्लोकांमध्ये, हे जे श्लोक आहे 12 पासून सुरू झालेले, याच्यामध्ये बघा गंमत आहे. गंमत जर आपण नेहमी सुरुवातीपासून आपण हा ट्रेंड फॉलो केलाय, याच्यामध्ये गंमत आहे. आधी भगवंताने काय केलं, त्याला एकदम महत्वाचं ज्ञान सांगितलं. आत्मा आहेस तू, आत्मा आहेस. मग आत्मा कसा आहे, आत्मा नश्वर नाहीये, आत्म्याला कशाने कापू शकत नाही, आत्म्याला जाळू शकत नाही, आत्म्याला भिजवू शकत नाही, एवढं सगळं महत्वाचं सांगितलं. मग मला असं वाटतं भगवंताने अर्जुनाच्या तोंडाकडे बघितलं असेल तर अर्जुनही आपल्यासारखाच त्याला दिसला असेल, असा कन्फ्युज्ड. काय हे आत्मा आत्मा आत्मा, म्हणजे मी शिकलोय शाळेमध्ये माझ्या आत्मा वगैरे, पण हे तू एवढे आत्मा लावलंयस. म्हणून पुन्हा भगवंताने गिअर चेंज केला आणि भगवंत कर्माच्या मार्गावरती आलाय. लक्षात घ्या बरं का, आता पुन्हा भगवंत कर्माच्या मार्गावरती आलाय, कारण अर्जुनाची स्थिती बघून की या अर्जुनाला कळत नाही ना, मग आपण कर्माच्या मार्गाने यावं. जसं लहान मुलाला जर आपण हे खाऊ घालायला गेलो, ड्रायफ्रूट खायला दिले, बदाम दिले, अक्रोड दिले, तर ते शांततेत खात नाही. मग त्याचेच जर आईने लाडू बनवले तर ते दिसायला चॉकलेट सारखं दिसतं. आता तर ते छान रेसिपी पण आले, ते चॉकलेटचे सिरप बनवून ते लाडू त्या सिरप मध्ये टाकायचे, मग ते फ्रीजर मध्ये ठेवायचे. मग लहान मुलांना काय वाटतं, अरे वा हे चॉकलेट आहे. तसं भगवंत करतोय, ही आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. पण अर्जुनाला डायरेक्ट आत्मस्थिती सांगता नाही येणार. जसे काही संन्यासी डायरेक्ट हिमालयात जातात आणि बसतात, ते त्यांच्यासाठी शक्य असतं, त्यांचा प्रवास तेवढा झालेला असतो. पण आपल्यासारख्यांचं काय, आपण अर्जुन आहोत ना, असं समजूया आपण अर्जुन आहोत, आपल्यासारख्यांचं काय. मग त्याला भगवंत म्हणतो थांब तुला मी सांगतो, तुझं काय आहे, तुला कर्म सुटणार आहे का नाहीये. मग त्या कर्मातून तुला आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची आहे, त्या कर्मातून तुला आत्मा कोण आहे हे जाणून घ्यायचंय, त्या कर्मातून तुला स्वतःच अजिंक्यत्व, तुझा स्वतःचं अमरत्व, दिव्यत्व जाणून घ्यायचंय. मग तुला मी कर्माचा मार्ग सांगतो. त्यासाठी मग 29वा श्लोक, 28व्या श्लोकामध्ये आपण ऑलरेडी बघितलं काय सांगितलं. इथे सुरुवात केली भगवंताने, बीज टाकले की जर तू फायदा नफा तोटा जय पराजय ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन जर तू करशील ना तर तुला पाप लागणार नाही. म्हणजे भगवंत अर्जुनाच्या भाषेत बोलायला लागला आणि आता सांगतोय की तुला कर्माच्या मार्गाने कसं तुला जाता येईल ना हे मी तुला सांगतो. आता पुढचा श्लोक क्रमांक 40, याचा अर्थ असा आहे, आता मी अर्थ आधी सांगते. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. याचा अर्थ आधी सांगते मी तुम्हाला. भगवंत इथे म्हणतोय की तू जर शांतपणे ऐका, भाषा ही थोडी अवघड आहे, सोप्प करून सांगते. तू जर असं अलिप्ततेने कर्म केलंस तर त्या कर्माला बुडही नाही आणि शेवटही नाही. ठीक आहे, म्हणजे मुळही नाहीत आणि शाखाही नाहीत. कोण म्हणते, भगवंत. असं जर कर्म केलंस, आसक्ती रहित कर्म केलंस, अलिप्त होऊन निर्लेप होऊन तू कर्म केलंस, स्वतःला करता न मानता कर्म केलंस, तर त्या कर्माचं बीजही नाही आणि फळही नाही. आपण नेहमी फळाबद्दल ऐकले, काय म्हणतोय भगवंत, बीजही नाही आणि फळही नाही. बीज नाही म्हणजे मी करता नाही आणि फळ नाही म्हणजे हे माझ्यामुळे झालं हे नाही. कळलं? बीजही नाही म्हणजे मी करता नाही आणि म्हणजे माझ्यामुळे हे उत्पन्न झालं असं नाही, आणि फळही नाही म्हणजे हे मी केलं हे माझ्यामुळे इथे आलं म्हणजे त्याचा रिझल्टही नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि या कर्मयोग रूप, खूप सुंदर शब्द आहे. जसा मी तुम्हाला सुरुवातीच्या सेशन मध्ये सांगितलेलं, कुठली भक्ती योग आहे जी भक्ती भगवंतापर्यंत नेते. नारळ फोडणं, बकरे कापणं, बळी देणं, नवस करणं ही भक्ती नाहीये. नवस करणं तर अजिबात नाहीये. नवस करणं तर पूर्ण भक्ती नाहीये, अजिबातच भक्ती नाहीये ती. म्हणजे 1% पण भक्ती नाहीये, स्वार्थ आहे, स्वार्थ नुसता. कुठली भक्ती आहे जी भक्ती भगवंतापर्यंत नेते ती भक्ती आहे.
अर्जुनाचा विषाद, दुःख, संशय, संभ्रम ही सुद्धा भक्ती आहे, हा सुद्धा योग आहे भगवंतापर्यंत जोडणारा. तो अर्जुन विषाद योग आहे. का? कारण तो भगवंतापर्यंत जोडतो. अगदी त्याप्रमाणे कुठलं कर्मयोग आहे? जे कर्म भगवंतापर्यंत जोडतं. कुठलं कर्म भगवंतापर्यंत जोडतं? ज्या कर्माला करता नाहीये ते भगवंतापर्यंत जोडतं. कसा करता नाहीये? मी करतो हा भाव नाहीये, माझ्यामुळे झालं हे फळ आलं हा भाव नाहीये, म्हणजे ते कर्मयोग आहे. इतकं साधं आणि सोपं आहे. गीतेमध्ये काहीच अवघड दिलेलं नाहीये. गीतेसारखा ग्रंथ नाहीये. व्यासाची खुने पांडवा घरी, हे आता आपण हरिपाठामध्ये बघणार होतो. पहिल्याच अभंगामध्ये व्यासाची खुने पांडवा घरी. कुठली व्यासाची खून? कुठली व्यासाची खून? बघा बरं. देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधलिया. बरोबर आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. काय करायचे? वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि व्यासाची कोणी? द्वारकेचा राणा पांडवा घरी. पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत, पहिल्या शब्दापासून देवाच्या दारात उभं राहायचं. आणि व्यासाची खून, काय संबंध याच्यामध्ये? म्हणजे प्रत्येक चरण वेगळं आहे, पण ते कसं लिंक आहे? व्यासाची खुने, कसं व्यासाची खून? गीता ही व्यासाची खून. कुठेतरी लिहून ठेवा. व्यासाची खून कुठली? गीता ही व्यासाची खून. तुम्ही म्हणाल कसं? आपण काल मॉलला गेलेलो. मॉलमध्ये खाली बेसमेंटला पार्किंगला काय असतात? पार्किंगला ते पुतळे उभे केलेले असतात आणि ते काय करतात? बाण दाखवलेले असतात. कसे? असे इकडे जा तिकडे जा, एक्झिट गेट एंट्री गेट. बरोबर आहे. खुनेने दाखवलेले असतात. एक्झिट गेट एंट्री गेट. बरोबर आहे. अगदी त्याप्रमाणे व्यास, वेदव्यास खुनेने दाखवतायत. काय दाखवतायत वेदव्यास खुनेने? गीता दाखवतायत. कुठली आहे व्यासांची खून? गीता ही खून आहे. कशासाठी? देवाच्या द्वारात उभं राहण्यासाठी. कशासाठी आहे? जिवे वेगू करी. कशासाठी आहे? वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ही व्यासाची खून आहे. गीता ही व्यासांची खून आहे, जी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलेली आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर. म्हणजे का गीता शिकायची? याचं उत्तर इथे आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ रचला, त्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगात सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हेच सांगताय की हे जो हरिपाठ आहे, हरिमुखे म्हणा व्यासाची खुने, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे सगळं ठीक आहे, पण ते प्राप्त करून घेण्यासाठी काय, जे गीतेमध्ये नाही सांगितलंय? हरिमुखे म्हणा. म्हणून संत महत्वाचे. साध्या लोकांना, हो आपल्यासारख्या लोकांना गीता वाचताही येत नाही. गीता वाचताही येत नाही. समजणं कोसो दूरची गोष्ट आहे. जी गीता वाचताही येत नाही त्याचा संपूर्ण अर्थ आपल्या ज्ञानोबा माऊली आपल्यासाठी सांगतात. काय आहे संपूर्ण अर्थ? ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा, नाही कळत बाजूला ठेवा. हरिपाठही नाही कळत आहे ना, बाजूला ठेवा. एकच शब्द घ्या, हरिमुखे म्हणा. पुढचं पण बोलू नका पुण्याची गणना. गरजच नाहीये पुढचं बोलायची. पुण्याची गणना कोण करी? कारण ते न बोलण्यातच त्याचा अर्थ आहे. कसा बरं? पुण्याची गणना कोण करी म्हणजे काय? पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ असा आहे की एवढं पुण्य होतं की कोण मोजणार ते? असा त्याचा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही देवाच्या द्वारात उभं राहिलो, ते मोक्ष वगैरे सगळं झालं, चारी मुक्ती वगैरे सगळं झालं, पण या सगळ्या गोष्टी आम्हाला मॅटर करत नाही. आम्हाला त्याचा फरकच पडत नाही. आम्हाला एकच गोष्ट कळते, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असा त्याचा अर्थ आहे. असा अर्थ नाहीये की पुण्याची गणना कोण करी, एवढं पुण्य झालं, चुकीचं. असा अर्थ आहे की हरिमुखे म्हणा. अरे पुण्य ना, त्याची गणना कोण करणार? वी डोंट वॉन्ट इट. आम्हाला नकोय पुण्य, असा त्याचा अर्थ आहे. आपण बोलताना ना खूप सोपं बोलतो. देवाची ये द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधली या हरी. अतिशय सुंदर. पण त्याचा अर्थ इतका सुंदर आहे ना की संपूर्ण हरिपाठाचं सार पहिल्या अभंगामध्ये. आणि इतकं छान वाटतं ना ते, जसं समर्थांनी मनाचे श्लोक 200च्या वरती 205 जे समर्थांनी लिहिले मनाचे श्लोक एका बैठकीत लिहिलेत. कॅन यू बिलीव्ह? आपण त्याच्यावरती पण बोलू. कॅन यू इमॅजिन
म्हणजे आम्ही जेव्हा पीएचडी करतो ना, तो प्रबंध सुद्धा आमच्या गाईडला 2-2, 3-3 महिने आमच्याकडून लिहून घ्यावा लागतो, तेव्हा तो प्रबंध आमचा तयार होतो. एवढे आपण मूर्ख आहोत. समर्थांनी मनाचे श्लोक एका बैठकीत 205 श्लोक तयार करावे, साधी गोष्ट आहे? तसं ज्ञानोबा रायांनी हे 28 अभंग एका बैठकीत मांडावे. आणि काय अर्थ, आम्हा प्रवचनकारांना, कीर्तनकारांना प्रवचन जरी द्यायचं झालं तरी आधी मुद्दे तयार करावे लागतात. म्हणजे कितीही तो वक्ता म्हणजे असा मोठा असेल ना, आजही म्हणजे तीही गोष्ट चांगलीच आहे म्हणा, स्वाध्याय करणं, स्व अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे कीर्तनकारांनी. आजही घुले बाबा जिथेही कीर्तनाला जातात, इथे कांजूर भांडूप या भागामधले बरेचसे सप्ताह घुले बाबांनी सुरू केलेत. बंडातात्या कराडकर महाराज आणि घुले बाबा, जे आपले देहूचं मंदिर ज्यांनी बांधलं, आजही घुले बाबा, म्हणजे मी लहानपणापासून त्यांचे किस्से ऐकले. आजही घुले बाबा जेव्हा कांजूर मार्गला कीर्तनाला येतात, कारण ज्यांनी सप्ताह स्थापन केला त्यांचंच काल्याचं कीर्तन असतं, तर जेव्हा बाबा कीर्तनाला येतात ना, तेव्हा सकाळी बाबा 4-5च्या दरम्यान उठतात आणि आपल्याला आज जी कीर्तन करायची आहेत ना, त्याचे मुद्दे बाबा लिहून काढतात. आजही एवढे वर्ष कीर्तन केल्यानंतरही आजही बाबांचा तो नियम आहे. हे आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांनी, नवीन प्रवचनकारांनी शिकण्यासारखं आहे. भले मला 12 वर्ष 15 वर्ष झाली तरी सुद्धा मी हे म्हणेन की हे शिकण्यासारखं आहे, कारण आपला जेवढा अनुभव आहे ना, म्हणजे तेवढे बाबांनी अशी तोंडी लावलेले आहे तो, तरी सुद्धा ते आजही मुद्दे लिहितात. पण आमच्यासारख्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना मुद्दे लिहावे लागतात. पण ज्ञानोबांची माऊली, ज्ञानोबांची जी वाणी आहे, समर्थांची जी वाणी आहे, ती एका बैठकीमध्ये संसाराच्या उद्धारासाठी असे असे अभंग देत जातात. ती ही वाणी आहे, हे महत्वाचं आहे. आय थिंक आपण शेवटचा श्लोक घेतला नाही, आपण शेवटचा श्लोक घेऊया आधी. आता नेहाभी क्रमना, हे शब्द स्प्लिट केलेला आहे, वाचायला सोपा जावा, बोलताना एकत्रच बोलायचंय. नेहाभी क्रमना शो स्ती, शो थोडासा वाढवायचा आहे कारण अवग्रह आहे. नेहाभी क्रमनाशोस्ती, नेहाभी क्रमनाशोस्ती, नेहाभी क्रमनाशोस्ती, सॉरी, नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते, प्रत्यवायोन विद्यते. स्वल्पमप्यस्य, स्वल्पमप्यस्य सोपा शब्द आहे, वापरतो आपण युज्युअल डे मध्ये सुद्धा. स्वल्प, अल्प म्हणतो ना, स्वल्पमप्यस्य धर्मस्य, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, त्रायते महतो भयात. अतिशय सोपा श्लोक आहे, माझ्या मागून बोला. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हा विद्यार्थी, तो भयात तुम्ही बोलता ना, तो वाढवला ना, य वरती जास्त हे केला की तो त पूर्ण होणार, म्हणून त्रायते महतो भयात पटकन बोलायचा. ठीक आहे, बरोबर, आता परफेक्ट आला. जिथे हलंत असतं ना, तिथे आदल्या शब्दाला पूर्ण बोललात ना की तो पुढचा शब्द पण पूर्ण बोलावा लागतो. आपल्या स्वराचं ते घडण तशी आहे, त्यामुळे. सो याचा अर्थ आपण आत्ताच बघितला. थोडा अवघड जाणारा हा श्लोक आहे, पण नीट समजून घ्या. त्याची रचना आहे ती अवघड आहे, शब्द अवघड नाही. एक शब्द महत्वाचा आहे ना, कर्मयोग. एवढा लक्षात घेतलं की कळेल की जर कर्मयोग होणार असेल, कर्मयोग म्हणजे कर्म भगवंतापर्यंत जोडणार असेल, तर त्या कर्माचं बीजही नाही आणि फळही नाही. म्हणजे काय, तो कर्म मी केलं, मी सुरू केलं आणि मीच संपवलं, म्हणजे फळही माझ्यामुळेच झालं. ही भाजी मीच बाजारातून आणली आणि माझ्यामुळेच इतके सुंदर मेथीची भाजी झाली. म्हणजे काय, बीजही नाही आणि फळही नाही. ही स्थिती कधी प्राप्त होते, ज्या वेळेस आपण कर्म योग रूपाने करतो आणि त्याचं मग पुढे ना भगवंत खूप दयाळू होतोय. मग तो 12व्या अध्यायापर्यंत वगैरे तो त्याला सांगून टाकतोय अर्जुनाला की असं जर तुला कर्म करायचं असेल ना, तर एकच काम कर. तुझं शेवटी माणसाचं मन आहे, माणसाचं मन ना
वस्तू विकत घेताना सुद्धा आधी बघतं की ह्या वस्तूचा मला काय काय उपयोग आहे. मग ते कर्म करताना का नाही बघणार की त्याचं काय काय फळ आहे. म्हणून भगवंत पुढचा उपाय देतं की कर्म केल्यावरती ते फळ विचार कर, पण मला समर्पित कर रे, मला समर्पित कर. पुढचा उपाय देतो. तेवढंही नाही जमत, मग संत त्याच्या पुढचा उपाय देतात. कर्म करताना भगवंताचं नाम घ्या, कर्म करताना हरी हरी बोला. आपले संत त्याच्याही पुढचा आपल्याला उपाय देतात. इतकं सगळं दयाळू प्रकरण आहे ना हे, इतकं दयाळू प्रकरण आहे ना की म्हणजे या जगामध्ये इतके कृपाळू कोणी होणारच नाही. आई सुद्धा एवढी कृपाळू होणार नाही. आपण सुद्धा आपल्या मुलांना एवढं कन्सेशन देणार नाही जेवढं कन्सेशन आपल्याला संत देतात. पाप करा, पाप करा. कसं? इतकी पाप करा की पापांच्या राशीच्या राशी जळतील, असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. अजून किती आपल्याला मुभा दिली पाहिजे. इतकं हे प्रकरण स्वच्छ आहे, सोपं आहे. त्याच्यामुळे जे अध्यात्माच्या मार्गात नसतील त्यांनी या मार्गाला सुरुवात करा. आम्ही नाही बाबा तसल्या भानगडी करत असं बोलून बाजूला राहू नका. या भानगडी करा, या भानगडी करा, त्या भानगडी करू नका. तर या मार्गात या. जास्त नाही, नामस्मरण करायला सुरुवात करा. नामस्मरण नाही जमत आहे, डोळे मिटवून आम्हाला काही होत नाहीये, वाचायला लागा. वाचून होत नाहीये, वारीला जा, पायाने वारी चालत जा. वारीला जमत नाही, मंदिरात जा. पूर्ण वारी जमत नाही, 2 दिवसाला जा, मंदिरात जा. समर्थांचे जे आता हल्ली खूप जास्त फेमस होत आहेत, समर्थ स्वामी समर्थांचे जे काही कोट्स आहेत ना, जे काही सेईंग्स आहेत किंवा त्यांचे जे काही वाक्य आहेत, वचन आहेत, ती खूप फेमस होत आहेत. हीच आहेत ती वचनं. एवढं तरी करायला लाग. तमो गुणापासून सत्व गुणापर्यंतचा प्रवास आपले हे संत करवून घेतात. इतकं साधं आणि सोपं आहे. तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे आळसावलेला. रजोगुण म्हणजे काय? सारखा चलबिचल, कर्म 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 कर्म, तो म्हणजे रजोगुण. आळसावलेल्यापासून ते पूर्ण सत्वगुण. सत्वगुण म्हणजे काय? मी दिव्य आहे हे मानणं, सदैव प्रसन्न राहणं, हा सत्वगुण. इथपर्यंत आपल्याला संत घेऊन जातात. इतकं सुंदर हा प्रवास संत आपल्या हाताला धरून करतात. तर असा हा प्रवास आहे. तर या संतांकडे आपण गेलंच पाहिजे हे सांगणारा आजचा हा दृष्टांत किंवा आपली मोरल स्टोरी, याला आपण सुरुवात करतो आहोत. पुढच्या सेशन मध्ये आपण हरिपाठाच्या पहिल्या अभंगावरती रीतसर इन डिटेल बोलणार आहोत. आता जसं गीतेमध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत ना, म्हणजे आता पायऱ्या उतरून आपण हळूहळू खूप आतमध्ये जायला लागलोय, तसे आपण अखंड बुडणार आहोत. तर तुम्ही हे सेशन मिस करू नका. जसं मी नेहमी म्हणते, संसारातल्या गोष्टी होत राहतील. संसार हा करायचा नसतो, संसार हा होत असतो. परमार्थ हा करायचा असतो, तो कधी होत नसतो. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. आणि मन लागत नसेल तरी त्या मनाला आणून इथे बसवा. ते मन असं बसणार नाही, त्याला आणून बसवा, सवय लावा मनाला, ते आपोआप बसेल. तर आपण आपल्याच्या गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट खूप सुंदर आहे, मला खूप आवडली आहे, तो मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर आजच्या गोष्टीमध्ये आहे एक गायी पाळणारा, त्याला काय म्हणणार आपण? गुराखी म्हणणार किंवा गोपालक म्हणूया आपण. गोपालक, गायी पाळणारा. एक गोपालक असतो गायी पाळणारा गावामधला. आता जे गुराखी असतात, गोपालक असतात, त्यांचा नियम काय असतो बऱ्यापैकी, की ते सकाळी त्यांच्या गायी गुरांना बाहेर सोडतात, चरायला नेतात आणि संध्याकाळच्या वेळेत बरोबर घरी आणतात आणि त्यांना गोठ्यामध्ये बांधून ठेवतात. एक दिवस काय झालं, एक गोपालक आपल्या गायींना घेऊन रानामध्ये गेला आणि त्यांना घेऊन तो पाणवठ्यावरून वगैरे त्याने घरी आणलं, गोठ्यामध्ये बांधून ठेवलं. पण बांधत असताना काय झालं, एक गाय ती बांधायची राहून गेली. एक गाय बांधायची राहून गेली. आणि गोठ्यांना काही एवढे दारं नसतात की जी दारं अशी बंद करतात, लॉक करतात, तसे काही गोठे नाही. तर ते गोठे कसे, साधे शेणाचे ताटी असलेले गोठे. तर ज्या गायीला बांधलं नव्हतं ना, ती गाय बाहेर पडली. तिला लक्षात आलं की मला ह्याने बांधलंच नाहीये, तिच्या गळ्यामध्ये व्यसनच नाहीये. ती बाहेर पडली. तो गोपालक, तो गुराखी बाहेर गेल्यावर ती गाय बाहेर पडली. आणि गाय बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा एकदा जंगलात निघून गेली. पुन्हा एकदा ते चरत ते गाय आपलं गेलं जंगलामध्ये. जंगलात गेल्यानंतर काय झालं, थोडं अंतर चालल्यानंतर, घनदाट जंगलात चालले, ती छान चारा मिळायला लागला, हिरवा हिरवा हिरवा. ती वर गेली. थोडं अंतर चालल्यावरती तिला असं जाणवलं की माझ्या मागून कोणतरी दबक्या पावलांनी येत आहे, आपल्या मागून कोणीतरी येत आहे. तिने हळूच नजर मागे टाकली तर तिच्या लक्षात आलं की एक अजस्त्र असा वाघ, एक मोठा असा वाघ आपल्या मागून दबक्या पावलांनी चालतोय.
आता ती गाय थोडी घाबरली, तिने पळायला सुरुवात नाही केली, तिने थोडा बुद्धीचा वापर केला, तिने चालायला सुरुवात केली, वेगाने चालायला सुरुवात केली आणि वेगाने चालता 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 ती नदी काठी येऊन पोहोचली. नदी काठी आली, पावसाचे दिवस होते, असा मस्तपैकी चिखल साचलेला होता, अशी दलदल म्हणतात ना, प्रॉपर दलदल, ज्याच्यामध्ये पाय गेला की तो रोवला ना की बाहेर नाही निघू शकत, ती दलदल खाली खेचते, अशी दलदल. पण पाय रोवला की निघणार नाही अशा त्या दलदलीमध्ये ती गाय चालत चालत गेली. थोडं अंतर गेल्यावरती ती दलदल थोडी घट्ट होत गेली आणि तिचा पाय आता बाहेर निघेना, तिचा पाय त्या दलदलीमध्येच अडकला. मागच्या वाघाला बरं वाटलं की गाय येऊन त्या दलदलीमध्ये अडकली, म्हणून मागचा वाघ सुद्धा त्वेषाने जोराजोरात चालत आला. पण हा निसर्ग सगळ्यांबरोबर सारखा असतो, जसा तिचा पाय दलदलीत अडकला तसा वाघाचा सुद्धा पाय दलदलीमध्ये अडकला. त्याचा सुद्धा पाय त्या चिखलामधून काही बाहेर निघेना. आता त्याची अवस्था अशी झाली की समोर एका हाताच्या अंतरावरती गाय उभी आहे, पण त्या गायीला खाता येत नाहीये. का? कारण पाय दलदलीमध्ये अडकलाय. ती गाय दिसते, म्हणजे अशी त्यांची अवस्था की जर माणसासारखे त्यांचे हात मोकळे असते तर त्याने हाताने त्या गायीवरती झडप घातली असती. एवढ्या अंतरावरती दोघ जण येऊन थांबले, एवढ्या जवळ दोघं येऊन थांबले. आता थोडा वेळ झाला, गाय अशी बेदरलीये, हादरलीये, पण मनामध्ये जरा बरं वाटते की त्या दलदलीमध्ये वाघ सुद्धा सापडला. वाघाला वाईट वाटतंय, त्याचा अगदी तडपड होते, समोर गाय आहे पण खाता येत नाहीये. वाघ थांबला, असं छलबिछल करतोय, प्रयत्न करतोय, गाय प्रयत्न करते. थोड्या वेळाने दोघांचे प्रयत्न थांबले. आता गाय बोलायला सुरुवात करते वाघाबरोबर. काय म्हणते गाय वाघाला की वाघोबा दादा ऐकलत का? तर वाघोबा तो वाघोबाच, तो कसा म्हणतो डरक्या. ती गाय म्हणतीये वाघोबा दादा तुम्ही ऐकलत का? गाय ती गाय गायच्या भाषेत बोलणार, वाघ वाघाच्या भाषेत बोलणार. वाघ डरकाळ्या देतोय. ती ऐकलं का बोलली की वाघ जोरात अंगावरून जायचा प्रयत्न करतोय. ती म्हणते अहो वाघोबा दादा एक प्रश्न विचारायचंय, फक्त तेवढ्याच उत्तर द्या. वाघोबा दादा म्हणतात आतापर्यंत ही गाय एवढी शांत बसलेली, एवढी खुश कशी झाली ही? तर ती गाय म्हणतीये की वाघोबा दादा तुमचं कोणी मालक आहे का? मालक. वाघोबा म्हणला मूर्ख आहेस का? वाघाला कधी मालक असतो का? मी जंगलाचा राजा आहे, मला कधी मालक बिलक नसतो, मालक बिलक तुम्हाला असतात. गाय म्हणली हो बरोबर आहे, मालक आम्हालाच असतात. आता तो वाघ विचार करतो ही असा प्रश्न का करतीये. तेवढ्यात काय झालं, तिकडून तिचा जो गुराखी मालक गोपालक होता तो आवाज द्यायला लागला, नंदिनी. ती कान टवकरायला लागली की माझ्या मालकाचा मला आवाज यायला लागला. आता नंदिनी जी शांत होती ती जोरात हुंबा करायला लागली. तिकडून मालक म्हणतोय नंदिनी, इकडून नंदिनी हंबा करतीये. थोड्या वेळाने काय झालं, मालकाने दुरून बघितलं, तिच्या आवाजाचा वेध घेऊन मालक आला. इथे वाघ बघतोय आश्चर्यचकित होऊन की ही नंदिनी खुश झालेली आहे, तिकडून कोणतरी तिला हाका मारतय. मालक तिथून आला, गुराखी तिथून आला, त्याने बघितलं आणि तो एवढा भयभीत झाला, एवढा दुःखी झाला की माझ्या गायीला खाण्यासाठी मागे वाघ उभा आहे. त्याने नीट बघितलं, तो वाघ अडकलेला आहे, गायही अडकलेली आहे. शेवटी तो मालक नदीच्या दुसऱ्या बाजूने गेला, कारण इकडून गेला तर वाघ इकडून गेला, गायीला काढलं तर वाघ पटकन तिच्यावर झडप घालेल, म्हणून तो नदीच्या दुसऱ्या बाजूने गेला. दुसऱ्या बाजूने जाऊन त्याने रशीने पायाला तिच्या रशी टाकली आणि त्याने रशीने तिला ओढून त्याच्या नंदिनीला, त्या गायीला त्याने बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर मग गाय अशी त्या वाघाकडे मागे वळून बघत होती की बघ माझा मालक होता म्हणून तो आला माझ्या मदतीला. काही दिवसांनी वाघ तिथेच राहिला, त्याला सोडवायला कोणीच नाही आलं. अशक्त होऊन असाच उपाशी राहून वाघाने आपले प्राण तिथेच त्यागले. गोष्ट संपली. आता मला सांगा या गोष्टीचं तात्पर्य काय असेल, कोण सांगेल? बरोबर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नेहमीच. अजून काय आहे याचं मोरल, कोण सांगेल? हा ताई सांगा ना. आपला मालक नेहमी देव असला पाहिजे.
बरोबर. मालकच नसेल आपल्याला, तर मग कधी ना कधीतरी आपल्याला वाचवणारा कोण असेल? म्हणून संकट काळामध्ये जर आपण देवाला आपलं मालक बनवलं, म्हणून अध्यात्म जर केलं, म्हणजे इतर म्हणतात जसा मी राजा आहे, मला कोणाची काय गरज आहे, मला मालकाची काय गरज आहे, ही वाघाने विचार केला, बरोबर त्यामुळे तो मेला. बरोबर गायीने हा विचार केला, शेवटी मालक आहे, कोणाच्या तरी आश्रयाला ती. बरोबर बरोबर. खूप छान ताई, परफेक्ट अर्थ. म्हणजे आध्यात्मिक लोक बरोबर आध्यात्मिक अर्थ प्रत्येक गोष्टीतून काढतच असतात, जसं विद्याताईंनी पण काढला आणि रुपाली ताईंनी पण काढलाय. याचा अर्थ असा आहे की वाघ हा अहंकाराने भरलेला आहे. वाघ हा अहंकाराने भरलाय की मला कोण या जगात मालक आहे, मीच राजा आहे. हा वाघाचा अहंकार आहे. पण गायीकडे असणारी विनम्रता, महापूर येता जेथे झाडे वाहती तेथे लवाळे वाचती. लवाळी कशी अशी वाकून राहतात ना, ती वाचतात, विनम्रतेमध्ये वाचतात. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी विनम्रता पत्करली, विनम्रता पत्करून आणि मग तलवारबाजी केलेली आहे जिथे तिथे छत्रपतींनी. अगदी त्याप्रमाणे इथे जी गाय आहे ती कोणाला आश्रित होती? मालकाला आश्रित होती. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा या संसारामध्ये कुठल्या तरी संतांना, कुठल्या तरी गुरूंना, आणि नाही झालं तर देवाला तरी आपण आश्रित राहिलं पाहिजे. आपल्याही वरती एक सत्ता आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मग आपल्यामध्ये अहंकार आणि मदमस्तपणा, माजलेलापणा कधीच येत नाही. हे या गोष्टीचं तात्पर्य आहे. आणि जर तसं विनम्र राहायचं असेल तर आपल्यावरच्या शक्तीला आपण मानलं पाहिजे, सत्तेला आपण मानलं पाहिजे. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप, सोडवेना राजा देशीचा चौधरी, सोयरी धायरी बली बली, तुका म्हणे तुझं सोडवेल कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझं सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. एक भगवंत सोडला ना तर कोणीच तुला वाचवायला येऊ शकत नाही. कोणाची तेवढी बिशादही नाही, कोणाची तेवढी ताकदही नाही, कोणाचं तेवढं सामर्थ्यच नाहीये. म्हणूनच आपण आयुष्यामध्ये गुरु केले पाहिजेत, संत केले पाहिजेत. कुठलेही देहामधले गुरु जर करता येत नसतील तर डायरेक्ट संतांना शरण गेलं पाहिजे. सतत माऊलींचं ध्यान करा. नाम दुसरं सुचत नसेल, ज्ञानेश्वर माऊली बोलत चला. ज्ञानेश्वर बोलायचं नसेल, नुसतं माऊली माऊली बोलत चला, पण त्या संतांचं ध्यान करत चला. ती सत्ता आपल्याला संकटकाळी वाचवते. ती सत्ता आपल्या हातून वाईट कर्म होण्यापासून आपल्याला वाचवते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या हातून काही वाईट होऊ देत नाही ती सत्ता. एवढी मोठी ती सत्ता असते. माणसं शारीरिक दृष्टीने स्वतः तिथे उपस्थित राहून काही करू शकत नाही, पण भगवंत तिथे नसताना सुद्धा सूक्ष्म रूपाने हे संत त्यांचं कार्य करत असतात. लक्षात घ्या. आजही कीर्तनकार 2 तास जरी बोलला ना, पण त्या बोलण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची ओवी नसू द्या, त्या कीर्तनाचा अर्थ शून्य आहे. तुकाराम महाराजांचा अभंग नसू द्या, त्याचा अर्थ शून्य आहे. त्यांची 3 तासाची बडबड एकीकडे, पण तुकाराम महाराजांचं एक वचन, तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. त्यांचं अंश रूपाने, शब्द रूपाने असणार, सूक्ष्म रूपाने असणार अस्तित्व सुद्धा आपल्याला भल्या भल्या दोषांपासून मुक्त करतं. दोष आपल्या हातून करू देत नाही. आपली नीतिमत्ता स्वच्छ ठेवतं. अनेको मनामध्ये जन्मजन्मांतरीची घाण साचलेली असते, ती घाण हे शब्द स्वच्छ करतात. इतकी ताकद यांना गुरु मानण्यामध्ये आहे. म्हणून नेहमी त्या गायीसारखं राहायचं, प्रयत्न करायचे, पण बिनधास्त राहायचं. कसं? मालकावरती अवलंबून राहायचं. आपणही संसारात राहून कर्म करायचं, प्रयत्न करायचं. असंही नाही की आम्ही प्रयत्न सोडणार, असंही नाही की आम्ही सगळी मक्तेदारी संतांना देणार. एवढं पण आपण आळशी नाही राहायचं. आपण आपलं कर्म करायचं, पण करते करावी ते कोण आहेत? संत आहेत. इथे बसणार प्रवचन करणार, पण कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली करणार आहे. त्यांनी नाही दिलं तर कसं आम्ही बोलणार? ही भावना पाहिजे. नुसती भावना नकोय, ते प्युअरली इमानदारीने मनामध्ये पाहिजे, तरच हे शक्य आहे. अशा पद्धतीने आपण संतांना गुरु मानलं पाहिजे. आपल्या आयुष्याची मक्तेदारी त्यांना दिली पाहिजे, मालकी त्यांना दिली पाहिजे. तर संकट काळामध्ये ते आपले प्राण वाचवू शकतात, आपल्याला वाचवू शकतात. अन्यथा त्याचा काहीही उपयोग नाही. हे सुंदरसं तत्व या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. हा, अजून कोणाला काहीतरी बोलायचंय? कोणीतरी अनम्यूट करत होतं, बोला. बरोबर, 8वावा हरी हे महत्वाचं. आणि आपण असं रोज जर चिंतन करत राहिलो ना तर आपल्याला हरीचा विसरच घडत नाही. जिथे विसरच नाही तिथे आठवं तरी कसला? विसरच नाहीये आपल्याला. वा, पूर्ण बोला, चालेल आम्हाला, आठवत असेल तर.
वा, पडो नेदी क्षीण म्हणजे आपल्याला श्रम होऊ देत नाही, आपल्याला श्रम होऊ देत नाही. किती सुंदर. वा, नामाच्या चिंतने 12 वाटी पळती विघ्ने, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण देवासी अर्पण. नामाच्या चिंतने 12 वाटे पळती विघ्ने. वा, किती सुंदर आहे. नामाच्या चिंतनाने विघ्न पळून जातात 12 वाटाने आणि तुका म्हणे. वा, खूप सुंदर. तुमचा आवाज नाही येत आहे काका, आवाज येत नाहीये. वा, हा अभंग मी नोट करून ठेवते. काहीतरी नेट. तुका म्हणे प्राण करू देवासी अर्पण. खूप छान, धन्यवाद धन्यवाद काका. अजून कोणाला काय बोलायचंय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने चित्ता होय समाधान. बरोबर. वा, मस्त, खूप मजा आली. कृपया सगळ्यांनी ना येत चला बरं का, आपल्या या सेशनला येत चला. या सेशन मधून एक प्रकारची साधना घडत असते. उद्या गोकुळ अष्टमी आहे, उद्या गोकुळ अष्टमी आहे आणि प्लस माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा उद्या जन्मदिवस आहे. आपण सगळ्यांनी तो जिथे आहात तिथून सेलिब्रेट करूया. तुम्हाला वाटेल की आपण ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मदिवस कसा सेलिब्रेट करणार, ताई आम्हाला अभिषेकाची विधी माहित नाही, आम्ही अभिषेक कसा करणार माऊलींना. काही हरकत नाही. सकाळच्या पूजेमध्ये माऊलींच्या पादुका असतील तर पादुका घ्या, माऊलींचा विग्रह असेल तर विग्रह घ्या. जशा प्रकारे तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करणार अगदी तसाच अभिषेक माऊलींना सुद्धा करा. ज्यांच्याकडे विग्रह नसेल, आमच्याकडे विग्रह नाहीये म्हणजे मूर्ती नाहीये, आमच्याकडे पादुका नाहीयेत, काहीही हरकत नाही. ज्ञानेश्वरी सगळ्यांकडे आहे आणि जरी ज्ञानेश्वरी नसेल तर इंटरनेटवरती ज्ञानेश्वरी आहे. तेवढी माऊलींनी सूक्ष्म रूपाने व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचायला सुरुवात करा उद्यापासून. पुढचं सगळं योगक्षेम वाहम्यहम, अगदी तसं ज्ञानेश्वर माऊली सगळं आपलं पुढे वाहून नेतील. त्या गायीप्रमाणे आपल्याला सुद्धा वाचवतील. उद्या सगळ्यांनी आपण ज्ञानेश्वर माऊलींचा आणि गोपाळ कृष्ण भगवानांचा जन्मदिवस आपण साजरा करायचा आहे. बाह्यार्थाने नाही तर अंतरंगाने सुद्धा साजरा करायचा आहे. अंतःकरणातून भगवंताचं प्राकट्य आपल्या मनामध्ये जे विकार आहेत, मनातला जो काळोख आहे आणि आपल्याला जे बंधन लागलेलं आहे ना, आपल्याला जे हे संसाराचं बंधन लागलेलं आहे ना, ते बंधन तोडून साक्षात भगवान गोपाळ कृष्ण आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हावेत असा भाव मनात आणून त्या भगवान गोपाळ कृष्णाची पूजा करा. आणि जर तसं नाही केलं आणि नुसतंच लक्ष त्या पोह्यांकडे असेल, नुसतंच लक्ष सुंठवड्याकडे असेल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. कधी एकदा तो सुंठवडा खातोय आणि रात्रीच्या 12ला आम्ही उपवास सोडतोय, झालं बाबा, झाला आमचा उपवास. आणि आम्ही किती छान देव सजवला आणि तुम्ही कसा नाही सजवला याच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका. लक्ष द्या कशा पद्धतीने भगवंत अंतःकरणात प्रकट होईल, कशा रीतीने ज्ञानेश्वर माऊली प्रकट होतील याचा विचार आपण करूया. आणि झालेली ही जी सेवा आहे ती तुम्ही सर्व श्रोते सज्जन, इथे विद्वान मंडळी अनेक बसलेत, त्यांच्या चरणावरती अर्पण करते, माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि साक्षात पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. आणि झालेल्या सेवेला इथेच आपण पूर्ण विराम देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज देई, आणि दुजे काही न मागे देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या.
पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वा सुखी सर्वा भूती संपूर्ण होई जे. हरये नमः हरये नमः हरये नमः. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 राम.